प्रणिती शिंदे सोलापूर काँग्रेसमधील सध्याचं चर्चेतील नाव। विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला सोलापुरात एकही जागा निवडून आणता आली नाही। यामुळे खासदार प्रणिती शिंदे यांच्यावर टीकेची झोड उठली। आता विधानसभेतील पराभव मागे सारत प्रणिती या नव्या जोमानं कामाला लागल्याचं चित्र आहे। विधानसभेतील पराभवानंतर प्रणिती यांनी पहिल्यांदाच आपली भूमिका स्पष्ट केली। सविस्तर बातमी पाहूयात। त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या राजनीती चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील। विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला जागा वाटपामध्ये 3 जागा आल्या। या तिन्ही जागेवर काँग्रेसचा पराभव झाला। अक्कलकोटमधून सिद्धाराम म्हेत्रे आणि पंढरपूरमधून भगीरथ भालके हे अपयशी ठरले, तर प्रणिती यांच्या हक्काची शहर मध्यची जागा देखील काँग्रेसला राखता आली नाही। शहर मध्यमधून चेतन नरोटे हे पराभूत झाले। आता काँग्रेस आपल्या पराभवाची कारणं शोधत आहे। या दृष्टीनं काँग्रेस भवनमध्ये चिंतन बैठक पार पडली। या बैठकीत प्रणिती शिंदे यांनी पुढील रणनीती सांगितली। प्रणिती शिंदे यांनी चिंतन बैठकीत बोलताना सांगितलं, पराभवानं खचू नका, मरगळ झटकून कामाला लागा, जनतेची कामं करा। आगामी काळात महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत। त्यामुळे नव्या आणि जुन्या सहकार्यांची मोट बांधून आपल्याला लढायचं आहे। या प्रसंगी बोलताना चेतन नरोटे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। त्यांनी, ताई, आता आपल्याला आक्रमक व्हावं लागेल। यापुढे कोणाचाही मुलाहिजा बाळगू नका, मला फक्त परवानगी द्या। पक्षविरोधी कारवाया करणाऱ्या दगाबाजांना मी धडा शिकवतो, असं आक्रमकपणे नरोटे यांनी सांगितलं। सध्या सोलापूर काँग्रेसमध्ये अनेक बदल होण्याची शक्यता आहे। तुम्हाला याबाबत काय वाटतं, आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा।